रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंट्सची 29 जुलैला राज्यातील 24 केंद्रांवरती ऑनलाईन परीक्षा महारेराने एजंट्सना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केल्याच्या नंतर 5260 एजंट्स देणार परीक्षा। आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। काल फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये भाजपकडून काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेविषयी चर्चा। कोणत्या नेत्याने कोणत्या भागाचा दौरा करायचा यावरही बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या किती आमदारांना जयंत पाटील यांना मतदान करायला सांगितलं याची उद्धव ठाकरेंनी चौकशी करावी, म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये संजय राऊतांची काय भूमिका होती ते बाहेर येईल, परिणय फुके यांचं वक्तव्य। बजेट जाहीर झाल्यानंतर राज्यभरामध्ये सोन्याच्या दरांमध्ये घट। मुंबईमध्ये 5000 तर पुण्यामध्ये 3000 सोनं स्वस्त। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लघु चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण। राज्य सरकारच्या विविध योजना तरुणाई लघुपटाच्या माध्यमातून मांडणार। फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून न्यायालयाचा संताप। फेरीवाल्यांना हटवण्यास सरकारी यंत्रणा आणि पोलिसांना जमत नसेल तर लष्कराला बोलवायचं का? हायकोर्टाचा संतप्त सवाल। मुंबईतील 4 एकर क्षेत्रफळ घनदाट होणार। कुर्ला, पवई, बोरिवलीमध्ये वृक्ष लागवडीचा महानगरपालिकेचा निर्णय। मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन। मोदींचा समुद्राखालील फोटोचं कटआउट खड्ड्यामध्ये लावत काँग्रेसकडून निषेध। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये एकूण 53.12% पाणीसाठा। तुलसी धरण 100% भरलं तर तानसा धरण 91% भरलं। मुंबई अहमदाबाद मार्गावरती दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त। महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पालघरमधील वांद्री धरण ओव्हरफ्लो, त्यामुळे धरणाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग। रस्त्यावर पाणी आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील मनोर विक्रमगड रोड हा वाहतुकीसाठी बंद, तर वाडा खोडाळा रोडवरील पिंजाळ नदीवरील सिलोत्तर पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद। पालघरच्या वाणगावमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला तडे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवरती नागरिकांचं प्रश्नचिन्ह। एका तरुणानं ओव्हरहेड वायरवरती रेनकोट फेकल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबानं। चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वरचा प्रकार। रेनकोट फेकणाऱ्या तरुणाला 2000 रुपयांचा दंड। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळील समुद्रामध्ये उडी मारून व्यापाऱ्याची आत्महत्या। कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती। पूजा खेडकरांना मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये हजर राहण्याची मुदत आज संपणार। लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये हजर राहण्यासाठी 23 जुलैची मुदत। आज खेडकर पोहोचल्या नाहीत तर यूपीएससी पुढची कारवाई करणार। मनोरमा खेडकर दिलीप खेडकरांचा खरंच घटस्फोट की बनाव? घटस्फोटाची सत्यता तपासण्याचे केंद्राचे पुणे पोलिसांना आदेश। कागदोपत्री घटस्फोट दाखवत पूजा खेडकरांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय। पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी सोडतात। वंचितच्या कार्यकर्त्यांचा आरोप। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। ससून रुग्णालयामधल्या व्हायरल व्हिडिओनंतर संबंधित डॉक्टरवरती तात्काळ कारवाई। बेवारस रुग्णांवरती उपचार करून निर्जन ठिकाणी सोडणाऱ्या डॉक्टरचं निलंबन। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी। राजू शेट्टी यांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्यामुळे कारवाई। स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांची माहिती आहे। लाडका भाऊ लाडकी बहीण झाली मात्र आमचं काय? माळशिरस तालुक्यामधल्या तरंगफळचे तृतीयपंथी सरपंच माऊली कांबळे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल। कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी बंद। पन्हाळा रोडवरील केरली इथे रस्त्यावरती पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद।
आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, घाटमाथ्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। कृष्णा आणि वारणा खोऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अलमट्टीमधून 3.5 लाख क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करा। कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सध्या धरणामधून 1.5 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदी पातळीमध्ये वाढ, नदीचं पाणी परिसरामध्ये शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत, नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास। चांदोली धरणामधून आज 3,500 क्युसेक्सनं वारणा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाणार, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सलग दुसऱ्या दिवशी कोयना धरणामध्ये 4 टीएमसी पाण्याची वाढ, सध्या प्रति सेकंदाला 50,000 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असल्याने पायथ्यामधून 1,050 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जाणार। पुण्यातल्या स्वारगेट परिसरामध्ये गुरुवारी पाणी बंद, जलवाहिनीमधून गळती थांबवण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। जुना पुणे मुंबई महामार्गावरती देहू रोड इथे एका 4चाकी वाहनामधून तरुणाची स्टंटबाजी, आरटीओचे नियम धाब्यावरती बसवून केला धोकादायक प्रवास, स्टंटबाजीचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद। पुण्याच्या आंबेगाव इथे निसरड्या रस्त्यामुळे पिकअपची गाडी घसरली, रस्त्यावरती वाहनं कमी असल्यामुळे अपघात होता होता टळला, गाडी धडकल्यामुळे शेतकऱ्याच्या कांदा बराकीचं मात्र मोठं नुकसान। पुण्यामध्ये झिकाचे पहिले 10 रुग्ण ठणठणीत, आतापर्यंत 33 जणांना झिकाची लागण। डेंग्यूपेक्षा झिका कमी धोकादायक, मात्र स्वच्छता बाळगण्याची गरज, महानगरपालिकेकडून पुणेकरांना आवाहन। सोन्याच्या कस्टम ड्युटीमधील कपातीचा जळगावमध्ये परिणाम, सोन्याच्या दरामध्ये 2 तासात 2,000 रुपयांची घट झाल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंद। महिनाभरात करंजवण योजनेचं पाणी मनमाडकरांना मिळणार, त्यामुळे मनमाडकरांची कायमची चिंता मिटणार, आमदार सुहास कांदेंनी व्यक्त केला विश्वास। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं घोटी टोल नाक्यावरती आंदोलन, मार्गाची दुरुस्ती होईपर्यंत विना टोल वाहनं सोडण्याची मागणी, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। निफाडच्या चांदोलीमध्ये 300 वर्षांची परंपरा असलेल्या बोहाडा उत्सवाची धूम, चांगला पाऊस आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 13 दिवस साजरा केला जातो बोहाडा उत्सव। कारगिल ज्योतीसह कॅप्टन भंडारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन, कारगिल विजयी कलश घेऊन दिली साई मंदिराला भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।